फिअर. ओके. आणि अगेन दिस इज याचं सिम्पल. आता हा जो फिअरचा ऑप्शन आहे याचं पहिलं तर सोल्युशन माझं असेल की इफ यू हॅव अ फिअर, द व्हेरी फर्स्ट सोल्युशन टू दिस इज ॲक्नॉलेज दॅट फिअर. ओके, हे सगळ्यात पहिलं सोल्युशन आहे. ॲक्नॉलेज म्हणजे यस थोडंसं काहीतरी भीती वाटते, हे ॲक्नॉलेज करा, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे याच्या फिअरला घेऊन, कारण हां तुम्ही ॲक्नॉलेज केल्यानंतर दुसरं त्याचं डिस्कशन आहे की यू आर नॉट अलोन. तुम्हाला एकट्यालाच फिअर वाटत नाही आहे. जो सिरियसली अभ्यास करतोय त्याला प्रत्येकाला फिअर वाटतंय. फक्त असं आहे की काही काही लोक त्याला ॲक्नॉलेज करत नाही आहे आणि त्याच्यामुळे मग ते फंबल करतात एक्झाम डेला. बरोबर. आणि जेव्हा यू आर नॉट अलोन असं म्हणतोय की सगळ्यांना हे फिअर आहे, कमी जास्त प्रमाणात असेल पण सगळ्यांना हे फिअर वाटतंय, मग त्या केसमध्ये आपलं बर्डन थोडं कमी होतं की ओके मी एकटा नाही बाबा, प्रत्येकाला वाटतंय. फक्त एवढंच की कोणी दाखवतंय कोणी नाही दाखवत आहे. मी स्वतःहून वोकली 4 लोकांना सांगतोय की अरे मला भीती वाटते यार, काय करायचं काय नाही करायचं, आता एक्झाम जवळ येते, पण बाकीचे येते की ते सांगत नाही आहेत. एवढंच आहे फरक. बरोबर. बऱ्याच वेळा तुम्हाला ह्या फिअर येण्याचं कारण काय आहे तर ते कारणं पण शोधू थोडीशी. पहिलं कारण असेल की कंपॅरिझन, पियर प्रेशर. दिस इज द टॉप मोस्ट रिझन ऑफ फिअर. बरोबर. की अरे ह्याला तर प्रत्येक टेस्टला मार्क्स मिळत चालले आहेत आणि याचं इम्प्रूव्ह होत चाललं आहे, माझं तर होत नाही आहे. माझं कंपॅरिझन UPSCची कधीच नसतं. माझं कंपॅरिझन माझ्या आजूबाजूच्यांशीच असतं. बरोबर. म्हणजे UPSCचा काय कट ऑफ आहे तो माझा 2 महिन्यातून एकदा मला आठवेल, पण याला टेस्टला किती मार्क मिळालेत हे मला आठवड्यातून 10 वेळा आठवतं. हे तर सरळ आहे कॅल्क्युलेशन. बरोबर. सो ते फिअर कशाचं आहे तुम्हाला. जर आता इतकं सरांनी पण सांगितलं, मी पण सांगितलं, पण 1-1.5 तासापासून डिस्कशन करतोय की इफ द कट ऑफ इज 90, सरांनी आता सांगितलं तुम्हाला अमाऊंट, कारण की 45+ प्रश्न तुमचे आले की तुम्ही पास आहेत. हे स्वतःला सांगा की तुमचं ॲक्च्युअल एक्झाम UPSC प्रिलिम्स आहे, तुमची ॲक्च्युअल एक्झाम हे. आणि हे कसं आहे, आता हा थोडा सायकोलॉजिकल प्रॉब्लेम आहे ना फिअर. बरोबर. हा काही काय पुस्तक वाचू, हे सोर्सेस वाचू, हा MCQ कसा सोडू हे नाही आहे ना. इट इज नॉट रिलेटेड टू स्टडी ॲज सच. हे जर सायकोलॉजिकल प्रॉब्लेम नाही म्हणणार मी, पण समजा सायकोलॉजिकल सिच्युएशन असेल तर त्याची उत्तर पण सायकोलॉजिकलच असतील, हे लक्षात घ्या. याची काही असे की मग तुम्ही हे पुस्तक वाचलं की तुमचं फिअर चाललं जाईल, तेवढा वेळ कोणाला आहे पुस्तक वाचून फिअर जायला. बरोबर. सो तसं नाही होणार. सो त्याच्यामुळे त्याचे सोल्युशन्स पण मी सांगतो. पहिलं सोल्युशन याचं तर सिम्पल आहे, हे सांगा. आणि हे जे मी सांगतोय सोल्युशन ते स्वतःशी बोलावं लागेल. सेल्फ टॉक इज द बेस्ट सोल्युशन ओव्हर द फिअर. ओके, हे असेल. आता हे सेल्फ टॉक कसं करायचं, सिम्पल आहे. आणि काय करायचं तो बेसिकली हे सांगा स्वतःला की मला ॲक्च्युअल एक्झाममध्ये 50 प्रश्न बरोबर आणायचे आहेत, टू बी स्पेसिफिक. बरोबर. 50 ते 55 प्रश्न जर माझे बरोबर आले तर आय कॅन क्लिअर द प्रिलिम्स. हे सेल्फ टॉक गरजेचं आहे, हे सांगावं लागेल स्वतःला. आणि माझ्या आजूबाजूच्यांशी कंपॅरिझन नाही आहे, माझं त्या कट ऑफशी कंपॅरिझन असलं पाहिजे. मला 70 मार्क मिळत आहेत ह्या टेस्टमध्ये, जर कट ऑफ एखादी फुल लेंथ टेस्ट घेतली त्याच्यात मला 70 मार्क्स आले, तर मग मी विचार करतो की माझ्या मित्राला 100 आलेले आहेत. अरे पण मी तो विचार कर की कट ऑफ 85 आहे ना, म्हणजे तुला 15 मार्काचा गॅप झाला आहे तुझा फक्त, ना की 100 मार्काचा. बरोबर. तर हे जेव्हा स्वतः रेकग्नाइज कराल आणि स्वतः सेल्फ टॉक कराल तेव्हा ते फिअर कमी होईल, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी आहे फिअर कमी होण्याची कारण म्हणजे आपण रिझन आयडेंटिफाय केलं आणि त्याच्यावरून सोल्युशन घेतोय आता. तर द फर्स्ट सोल्युशन इज सेल्फ टॉक, की स्वतःला सांगा हे परत म्हणजे मग दिवसभर बोलतच बडबडत करत बसा. इट इज नॉट लाईक दॅट. ओके. सकाळी उठल्यावर स्वतःला सांगा इवन आय डू इट राईट नाव. बरोबर. ओके. म्हणजे सगळेजण आपापल्या लाईफच्या कुठल्या ना कुठल्या टप्प्यावर कुठल्या ना कुठल्या गोष्टीचं ॲस्पिरेशन प्रत्येकाला असतं, तर त्याच्यानुसार तो सेल्फ टॉक गरजेचा असतो. मग हे मेडिटेशन करा, हे करा, ते करा, हे काय हे तेच आहे सगळं. बरोबर. तर मग तो 2 वेळा तरी सेल्फ टॉक झाला पाहिजे, सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं सोल्युशन याचं आहे सेल्फ टॉक नंतर की तुम्ही स्वतःला ॲप्रिशिएट शेवटी कधी केलं होतं या प्रश्नाचं उत्तर द्या मला. तुमच्या स्वतःच्या एफर्ट्सला तुम्ही शेवटी कधी ॲप्रिशिएट केलं होतं. आम्ही नेहमी एक्सटर्नल ॲप्रिसिएशनची अपेक्षा करतो.
बरोबर. म्हणजे हे पियरचंच रिव्हर्स आहे ना, की मी मला जशी त्याला जास्त मार्क मिळाले म्हणून ईर्ष्या वाटते, तसंच त्याला ॲप्रिसिएशन मिळतंय त्याचाही मला हेवा वाटतोय. बरोबर. तो स्वतःला ॲप्रिशिएट करणे हे पण एक सोल्युशन असेल ते फिअर कमी करण्याचं. कसं ॲप्रिशिएट करायचं? मग सर कुठे मार्क्स तर मिळत नाहीत सर, कुठे ॲप्रिशिएट करू? बरोबर. मार्कांवरच का ॲप्रिशिएट करायचं आहे? छोटे छोटे पॅरामीटर्स आहेत ना, राईट. छोटे छोटे गोल बनवू, त्या छोट्या गोलवरून, कारण आता तोच गेम चालणार आहे सगळा. छोटे छोटे गोल्स बनवायचे. छोटे गोल्स म्हणजे अगदी किती छोटे गोल्स, की ओके आता लायब्ररीत आलो, आता बसलो सकाळी 8 वाजता, 10 वाजेपर्यंत कंटिन्युअस बसायचं आहे. रोज मी बसतोय 9:30, म्हणजे 1.5 तास सिटिंग कॅपॅसिटी आहे माझी. ओके, आज मी ठरवलंय 10 वाजेपर्यंत बसायचंय. ग्रेट. अर्धा तास तुम्ही वाढवला, बसले 10 वाजेपर्यंत. तो 10 वाजता जेव्हा उठाल तेव्हा स्वतःला कॉंग्रॅच्युलेट करा ना, की येस आय हॅव अचीव्ड समथिंग. येते लक्षात? ह्या खूप परत छोट्या गोष्टी वाटतील, पण ह्या खूप मोठा इम्पॅक्ट करणाऱ्या गोष्टी आहेत. ओके, सो कॉंग्रॅच्युलेट युअर सेल्फ ऑन द स्मॉलेस्ट अचीवमेंट. छोट्या छोट्या अचीवमेंटला स्वतःला कॉंग्रॅच्युलेट केल्यानंतर मोठी अचीवमेंट काहीतरी होण्याचे चान्सेस क्रिएट होतील, आणि ती होईल पण. आणि खरं तर असं इथपर्यंत गेलं पाहिजे. तुम्ही हे बघा ना, मी हे बऱ्याच वेळा सांगतो हे पण सेशनमध्ये, की जेव्हा एक फायनल रिझल्ट लागतो आपला, आता ते हे मोबाईल वगैरेमुळे रील्स वगैरे येतात की PDF बघतायत आणि एकदम PDF बघितली आणि मग त्याचे जे एक्सप्रेशन आहेत, बरोबर, ते टॉपर्सचे तर ते एक्सप्रेशन हे होतात. MPSCचं सोडून द्या, ते पार हवे छतापर्यंत उड्या मारतात, ते पोरं सोडून द्या. आपले बघा, जे UPSCचा जो रिझल्ट लागलेला आहे, UPSC एक तरी तुम्ही बघितलाय का मागच्या 4 वर्षाचे? मला सांगा. चला, तुम्हाला ते नसेल व्हिडिओ मिळाले, ते जेव्हा रिझल्ट लागले न्यूज चॅनलवाले जेव्हा त्यांच्या समोर जातात त्यांचे बाईट्स घ्यायला, की तुम्ही ऑल इंडिया रँक 1 आलेत, काय वाटतंय तुम्हाला? असं खूप वाटतं का की ते एकदमच आनंदात आहेत आणि एकदमच असं जॉय नाही आहे? बरोबर. हां, काय? हां, ते जाऊ दे. ते तर बट बऱ्यापैकी ते मॉडरेट असतात, शांतच असतात. असं का असतं? सो तोच फंड आहे शांत असण्याचं. कारण ते तिथे जे पोहोचलेलो आहे ते इंटरनली कधीतरी आम्ही ॲक्सेप्टच करून टाकलंय की आता तिथे पोहोचणार आहे. जोपर्यंत तुम्हाला स्वतःला कळत नाही की आता मी पोहोचणार आहे, तोपर्यंत तुम्ही कधीच पोहोचू शकत नाही तिथे. हे लक्षात घ्या. हा पण एक फंड आहे ना. म्हणजे माझं तर मत इथपर्यंत जातं की एक्झाम हॉलमध्ये जाण्याच्या अगोदरच तुम्हाला माहिती असतं की तुम्ही पास होणार आहे की नाही. फक्त एवढं की ते पण आम्ही ॲक्नॉलेज नाही करत ती गोष्ट. त्याच्यासाठी खूप मेडिटेशन आणि सेल्फ इंट्रोस्पेक्शन खूप स्ट्रॉंग गरजेचं आहे ती गोष्ट ॲक्नॉलेज करण्यासाठी. ते युजली होत नाही, पण ते असतं, ते कुठेतरी डीप डाऊन इनसाइड असतं. तो मग जर ते लोक, हे का होतं की ते इतके शांत, ऑल इंडिया रँक 1 असो का 100 असो, पण रँक मिळाल्यावर ते शांत का असतात की ओके ग्रेट, काहीतरी चेंज झालाय बुवा लाईफमध्ये, आता हरकत नाही. इतकं मॉडरेटली ते ॲक्सेप्ट करतायत का? कारण ते ज्या प्रोसेसमधून गेलेले आहेत त्यांनी ते फेल्युअर इतके बघितलेले आहेत, पण त्यात जसं ते त्या फेल्युअरला रिॲक्ट झाले नाहीये तसं ते सक्सेसला पण नाही होणार ना. मग तुम्ही काय रिॲक्ट होत आहेत फेल्युअरला? तर तुम्हाला तो बॅलन्स करायचा आहे की फेल्युअरला ओव्हर रिॲक्ट पण करायचं नाहीये, पण ज्या तुमच्या सक्सेस आहेत छोट्या मोठ्या त्याला ॲक्नॉलेज पण करायचं आहे आणि कॉंग्रॅच्युलेट पण करायचं आहे. तो हा ब्रिज जेव्हा भरला जाईल तेव्हा तो फिअर हळूहळू कमी होईल. येते का लक्षात? अदरवाईज तो ते फिअरला अशी काही जादूची गांडी नाही की फिरवली आणि चलो आजपासून गेला फिअर, तसं होणारच नाही. तो हे प्रॅक्टिकलच सोल्युशन सांगितलेत आय होप की फिअर कमी करण्याचे. तर ते अप्लाय करून बघा. आणि हे असं नाही आहे की आज सांगितलं आणि उद्या तुम्ही केलं आणि परवा फिअर गेला तुमचा. नाही, हे जितकी प्रॅक्टिस कराल 15 दिवस 20 दिवस 1 महिना, तेव्हा हे फिअर जाईल. ठीक आहे. आणि अल्टिमेट मुद्दा तर तो आहेच, तो ॲनालाइज किंवा तो काय म्हणू शकतो व्हिज्युअलाइज होत नाही, पण अल्टिमेट मुद्दा तर तो आहेच की अरे फिअर मग कशाला करतोय ना आपण हे, जर फिअर येतं. बरोबर. पास होणार आहे का फेल होणार आहे याचं डिस्कशन करत बसलो तर अभ्यास कधी करणार? बरोबर. आणि मग परत ते एक्सपेक्टेशनला जातं, जो थोड्या वेळापूर्वी मी मुद्दा सांगितला. ठीक आहे. सो हे काही प्रॅक्टिकल 2-1 सोल्युशन मी सांगितले आहेत फिअरवरचे, ते अप्लाय करा. ग्रॅज्युअली ते वर्कआउट होतील असं मला वाटतं.